धन्यवाद निलेशजी. सर्वप्रथम मी आपला भारत न्यूज चॅनलचं आभार मानतो की त्यांनी आमच्या शाळेत येऊन या क्रीडा महोत्सवाचं अ, बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत आहात. त्यानंतर सर्वप्रथम मी तुमचं संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीने अभिनंदन करतो की दर्पण पत्रकार संघ या पत्रकार संघाचे आपण ठाणे जिल्ह्याचे सचिवपद आपण भूषवित आहात. अ, 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 संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीने आपलं खूप खूप कौतुक. आपण विचारलं की आपल्या शाळेतील विद्यार्थी क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे, तर त्याबद्दल मी सांगू इच्छितो की गेले 22 वर्ष आपल्या या शाळेमधून अनेक विद्यार्थी राष्ट्रीय खेळाडू झाले. आतापर्यंत 2 विद्यार्थी राष्ट्रीय खेळाडू झाले. त्याच्यामध्ये एक रोप स्केपिंगसाठी तो 2दा राष्ट्रीय खेळाडू झाला. एक सत्यम देसाई म्हणून होता. आणि त्यानंतर गेले 17 वर्ष आपल्या या शिशुविहारमधून दरवर्षी 1 ते 2 विद्यार्थी राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धा खेळत असतात. आतापर्यंत माझ्या एकूण अभ्यासानुसार 27 विद्यार्थी राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धा ते आतापर्यंत खेळलेले आहेत. आणि मुंबई विभागीय, जिल्हा स्तर, तालुका स्तर असे अनेक खेळ आपल्या या शाळेच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून त्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन त्या क्रीडा क्षेत्रामध्ये ते प्रावीण्य मिळवत आहेत. निलेशजी, मला अजून चांगला आनंद वाटेल की फक्त सायकलिंग हा एकच खेळ नसून आमच्या या शाळेतून सूर्यनमस्कार, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम किंवा आंतरशालेय स्पर्धा असतात, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, या स्पर्धांमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी भाग घेत असतात, प्रावीण्य मिळवत असतात. तसेच फक्त सायकलिंग नसून तर कुस्ती, सैफेक टकरा, त्यानंतर रोप स्केपिंग, थ्रोबॉल, कराटे, कबड्डी, खो खो, लंगडी असे अनेक प्रकारचे खेळ आपल्या या शाळेच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून आम्हाला प्रोत्साहित केलं जातं. आणि आम्ही विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून नक्कीच शाळेचा गौरव कसा पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण देशभर कसा होईल याची आम्ही दक्षता घेत असतो. आणि याचं संपूर्ण श्रेय हे आमच्या संस्थेला आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अलकाबाई यांना जातं. कारण गेले 3 वर्षापूर्वी सायकलिंग स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी संस्थेने 4,000च्या 2 सायकली विद्यार्थ्यांना म्हणजे सरावासाठी उपलब्ध करून दिल्या. आणि त्याचं जे श्रेय आहे की सायकलिंगमध्ये विद्यार्थी आपल्या या शिशुविहारचं नाव या राज्यापर्यंत पोचत आहे. आज आपल्या शिशुविहार विद्या प्रसारक मंडळ संस्थेची इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतची आपली ही शाळा आहे. आणि आज आपण या संपूर्ण क्रीडा संकुलाचा बक्षीस समारंभ आपण या ठिकाणी केला होता. आणि यासाठी शिशुविहार विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई साठे सर यांचे विशेष परिश्रम आणि या उपक्रमांच्या मागे त्यांचा खूप मोठा हात आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या बदलापूरचे नगरसेवक श्री आशिषजी गोळे साहेब होते. तसेच माजी मुख्याध्यापक नेहते सर म्हणून होते. तसेच एक समाजसेवक आहेत श्री गुप्ताजी, हेही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले आणि आमच्या विद्यार्थ्यांचं यांनी भरभरून असं कौतुक केलं. त्यामध्ये मला विशेष सांगावं लागेल, जे रामजी गुप्ताजी होते त्यांनी विद्यार्थ्यांना विशेष ट्रॉफी पण दिलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक या ठिकाणी केलं. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमच्या शाळेचे विद्यार्थी किंवा ही आमच्या शाळेची जी संस्था आहे, तर फक्त विद्यार्थ्यांवरती संस्कार तर उत्तम केलेच जातात, पण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडेकडे विशेष लक्ष दिले जाते. आणि मला आनंद वाटतो की आमचे विद्यार्थी आज राज्यस्तरापर्यंत खेळलेले आहेत, उत्कृष्ट खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. या बदलापूर मातीचा हा गुणधर्म आहे की इथले विद्यार्थ्यांच्या रक्तातच खेळ आहे आणि खेळामुळे या विद्यार्थ्यांचे मन सुद्धा निकोप आहेत. म्हणजे आपण बाहेरचं जेव्हा वातावरण बघतो की मुलं आता ही संकुचित झालेली आहेत, पण आमच्या बदलापूर शाळेतली, आमच्या ह्या शिशुविहारची मुलं खेळामुळे, संस्कारांमुळे अतिशय सुंदररित्या घडत आहेत. मला खूपच या गोष्टीचा आनंद आहे. संस्थेचा आणि शाळेचा याच्या मागे हे एक उद्देश आहे की आताची जी ही पिढी आहे यांना
वाचनाची आवड नाहीये आणि किती आपण त्यांना जरी सांगितलं तरी एक आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम म्हणून मुलं जास्तीत जास्त टीव्हीकडे, मोबाईलकडे वळत आहेत. पण जर त्या मुलांना जर आपण हातामध्ये जर पुस्तक आणून दिलं, नुसतं सांगण्यापेक्षा जर आपण प्रत्यक्ष कृती केली तर कदाचित त्याचा चांगला उपयोग होईल हा हेतू ठेवूनच आपण या विद्यार्थ्यांना पुस्तकं म्हणून बक्षिसं म्हणून पुस्तकं दिलेली होती की जेणेकरून मुलांच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण होईल. हे पुस्तक घरापर्यंत जाईल. घरातले पालक सुद्धा ही पुस्तकं बघतील आणि मुलांना वाचनासाठी प्रेरित करतील. या हेतूनेच आपण विद्यार्थ्यांना इतर बक्षिसांबरोबर पुस्तकांचं सुद्धा वितरण केलेलं होतं. सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 215 विद्यार्थ्यांनी काल बक्षीस पटवलं. म्हणजे याच्यामध्ये आपण वैयक्तिक खेळ, सांघिक स्पर्धा झालेल्या प्रत्येक वर्गाच्या आणि अतिशय हिरिरीने ह्या स्पर्धा झाल्या की अगदी 1-1, 2-2 सेकंदामध्ये विद्यार्थ्यांचे नंबर हुकत होते आणि खूप चांगल्या रीतीने अगदी मुलांनी सहभाग घेऊन बक्षिसं पटकावली काल. मी पुन्हा या ठिकाणी आपला भारत न्यूज चॅनलचे आभार मानते की तुम्ही आमच्या शाळेला, आमच्या संस्थेला भेट दिली आणि आमची दखल घेतली त्याबद्दल खरोखर खूप खूप धन्यवाद. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.